हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आम्ही शिक्षणाचं जे महत्त्वाचं कार्यालय आहे पुणे येथे, म्हणजेच पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे आम्ही भेट दिलेली होती. टेट 3चा निकालाच्या संदर्भात असेल, अपात्र गैरहजर रिक्त ह्या ज्या सेकंड फेजमधील जागा असतील त्या संदर्भातली माहिती असेल, किंवा उर्दू कन्वर्ट टू ओपन जो राऊंड लागणार आहे त्या संदर्भात माहिती असेल. नेमकं काय आहे, सत्यता काय आहे, त्या संदर्भात आज आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद कार्यालय पुणे, जिल्हा परिषदेला आम्ही भेट दिल्याच्यानंतर पुण्यामध्ये एकूण मराठी माध्यम असेल, इतर माध्यमाच्या जागा रिक्त आहेत, उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा, या संदर्भात आम्ही माहिती घेतलेली आहे. तीच माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये टेट 3चा निकाल, जागा एकूण जागा किती येतील, संसमान्यतेचा निकष, या सर्व गोष्टीचं मी चर्चा करणार आहे. आणि त्या संदर्भात जो कोणी नवीन असेल पुण्यात तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुण्यातनं ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मी माझ्या मूळ मुद्द्याला सुरुवात करतो. पहा, आज आम्ही सकाळी शिक्षण आयुक्त कार्यालय येथे भेट दिली असता काही गोष्टीवर चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यानचं इतिवृत्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. टेट 3च्या निकालाच्या संदर्भात जागा जास्त येण्यासाठी आम्ही प्रत्येक महाराष्ट्र राज्य ते प्रत्येक जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, पाठपुरावा करणं, मुलांचं खूप प्रतिसाद भेटलेला आहे. सर्वांचे माझ्याकडून अभिनंदन की तुम्ही स्वतः एक अभिनेतारक तुम्हाला लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. त्या संदर्भात आदरणीय संदीप कांबळे सरांनी जे खूप गोष्टी काही मार्गदर्शन केलेले आहेत, त्या संदर्भात आपण त्याचा पाठपुरावा आपण करतो आहे. तुम्ही पण केलं पाहिजे. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तुम्ही गेलं पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि 75,000चा जो आकडा आपण घेतलेला आहे तो खरंच तेवढ्या जागा येतील का, त्या संदर्भात मी तुम्हाला बोलेनच. तर ती जागा येण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर मूळ मुद्द्यात येतो मी. पहा, आज आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो. टेट 3चा निकालाच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. हा दुसरा निवेदन होता, अगोदर एक निवेदन पोहोचलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप संदर्भात 1.1 पद असेल, खूप विनंती, म्हणजे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते निवेदन दिलेलं आहे आपण. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जिथून शिक्षक भरती होती तिथंच आपल्याला आज निवेदन पोहोचलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे रिक्त, अपात्र, गैरहजर जागा. खूप मुलांचे प्रश्न येत होते, फोन येत होते, सर तुम्ही याच्या संदर्भात पाठपुरावा करा. मी केलेलं आहे, पण याच्या संदर्भामध्ये उत्तर निगेटिव्ह आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं मी तुम्हाला काय भीती दाखवत नाही आहे, किंवा सत्य जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी कोणत्या संघटनेवाला नाही आहे, त्यामुळं, किंवा मी कोणता प्रवक्ता नाही आहे, किंवा मी तुमचं काही वाईट व्हावं किंवा तुमचं नुकसान व्हावं असायला मी भाग नाही आहे. मी पण तुमच्यासारखं एक विद्यार्थी अभिनेतारक म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी सत्य सांगणार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. पहा, काही खूप संघटना चांगल्या पण काम करतात, काही संघटना सुद्धा पण काम करतात. ते विषय आता बोलणं काही योग्य वाटत नाही. कोणीही असो, मी कोणाला वैयक्तिक टीका पण करत नाही, क्लिअर करतो मुद्दा तो. त्यामुळं रिक्त, अपात्र, गैरहजरच्या जागा असतील त्या निगेटिव्ह उत्तर भेटलेलं आहे, म्हणजे जागा येणं अवघड आहे असं मला वाटते. आणि त्यांनी तसं सांगितलेलं आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आहे. आणि याच्यात वेगळं काही नाही, जे आहे ते आहे. आणि जर तुम्ही त्या लेवलला स्ट्रॉंग जर पाठपुरावा केला तर नाही सांगू शकत आता काय, पण सध्याच्या घडीला तरी अपात्र, गैरहजरचा राऊंड लागणं अवघड आहे, किंवा लागणार नाही असं मला वाटते. मी तुम्हाला सांगतो त्या संदर्भात. त्यामुळे कोणीही पॅनिक होणं किंवा मला निगेटिव्ह बोलण्यात काही मला जर कोणी तुम्ही निगेटिव्ह बोलून जर तुमचं पोट भरत असेल तर अभिनंदन, खुशाल तुमचं पोट भरून घ्या, पण जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. दुसरा मुद्दा उर्दू ओपन टू कन्वर्ट राऊंडच्या संदर्भामध्ये असेल. खूप उर्दू मुलांचे जे प्रश्न होते त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आहे. हिंदीमध्ये सांगितलं त्यांना कळत नसेल तर उर्दू ओपन टू कन्वर्ट राउंड के ताल्लुक से जब हम आज पाठपुरावा किए शिक्षा आयुक्त कार्यालय में, तो दो चीज़ें तुमको समझना ज़रूरी होगी. पहली ये है कि तुम्हारा राउंड बहुत दिन पहले लगने वाला था, जैसा मैंने पिछले में फॉलोअप लिया था उस ताल्लुक से. अब वो अभी तक क्यों नहीं लगा, ये बहुत बच्चों का सवाल है. उस ताल्लुक से मैं आपसे एक बताना चाह रहा हूँ कि टेक्निकल, जैसा विथ इंटरव्यू की लिस्ट के वक्त जैसा टेक्निकल इशू आ रहा था, एक्यूरेसी का इशू है, बाकी सब चीज़ों का इशू है, वही इशू अभी तुम्हारे टेट सेकंड के जो ओपन टू कन्वर्ट राउंड के ताल्लुक से वो हो रहा है. वो जिम्मेदारी से बता रहा हूँ आपको. और इसको और खुशी की बात यह है कि अभी जो अपने को शिक्षण आयुक्त में
वरिष्ठ जो शिक्षण आयुक्त साहब है, जैसा सचिंद्र प्रताप सिंह साहब जैसे जो है, संचालक साहब राजेश शिंदे साहब जो है, ये खूब पॉजिटिव है ये राउंड लगाने के ताल्लुक से, खूब अच्छे लोग हैं वो। और वो अगर नहीं होते तो ये गरीब के बच्चे कोई पवित्र पोर्टल से नहीं लगे होते, ये बात उतनी सच है। वो एक ज़रिया बने अपने लिए, खुशी की बात है। और बहुत एक डैशिंग पर्सनालिटी, मैं अभी बता रहा हूँ, आगे बताऊँगा कि खूब अच्छी डैशिंग पर्सनालिटी के कमिश्नर आपको मिलने वाले हैं। मैं पहले दिन से यही बता रहा हूँ, लोग कितना ही का भी बोलें दो, लेकिन मेरा ये स्टैंड है। और वो आपके ताल्लुक में, आपके पॉजिटिव में है। आपका राउंड लगेगा इंशाल्लाह, ज़रूर लगेगा। थोड़ा सा उसको वक्त लग रहा है क्योंकि टेक्निकल इशू है, वो रियलिटी है। बाकी वो आयुक्त कार्यालय से कोई इशू नहीं है, आयुक्त कार्यालय का काम हो चुका है। तो लेकिन अब टेक्निकल इशू जल्द से जल्द सॉल्व करने के लिए आपको फॉलोअप लेना ज़रूरी है। ऐसा नहीं कि राउंड लगने वाला चलो घर में बैठते हैं, ऐसा नहीं होगा। तो आप ज़्यादा से ज़्यादा पुणे में आकर फॉलोअप लेने की कोशिश कीजिए, ताकि आप जल्द से जल्द जिला परिषद में सिलेक्शन हो गया और आपका मुस्तकबिल अच्छा हो सके। ठीक है, तो इसी ताल्लुक से मुझे आपको उर्दू के ताल्लुक से बहुत बच्चों के फ़ोन आ रहे थे, उस ताल्लुक से आपको बताना ज़रूरी समझा, इसलिए बताया। ज़्यादा से ज़्यादा उर्दू के बच्चों को इन्फॉर्मेशन दीजिए जो उर्दू ओपन टू कन्वर्ट के ताल्लुक से बैठे हुए हैं, इंशाल्लाह उनको कामयाबी मिलेगी। ठीक है, ये हो गया उर्दू के इससे। और ये शिक्षण आयुक्त कार्यालय की इन्फॉर्मेशन आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं ओपन टू कन्वर्ट राऊंड असेल, अपात्र गैरहजर रिक्त असेल आणि टेट 3च्या जास्तीत जास्त जागाच्या संदर्भातला पाठपुरावा असेल, तो शिक्षण आयुक्त कार्यालयातून झालेला आहे। त्याच्यामध्ये जास्त जागा कशा येतील विनंती केलेली आहे। आणि आता माननीय सर्वोच्च डॅशिंग पर्सनॅलिटी जे आपण म्हणतोय, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग साहेब खूप डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, जे सांगतात ते करतात। जो कोणी परभणीचे असेल किंवा यवतमाळचे असतील त्यांना विचारायचे, जिल्हाधिकारी असताना काम केले, पुण्यात PMTचे अध्यक्ष असताना काय काम केले, एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, एकदम म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे शिक्षक भरतीला घेऊन, आणि ते चांगलं भरती करत आहेत। आणि त्यांना म्हणजे सांगत तात्पर्य की टेट 3मध्ये पण त्याचा फायदा होईल। आणि एकूण जे 75,000 रिक्त, म्हणजे जवळपास 75-80,000 रिक्त कंत्राटचे शिक्षक आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्या जागा परमनंट शिक्षक कसे भरतात त्या संदर्भात जर आपण निवडणूक पाठपुरावा केला तर 75 जागा येतील का, तर मी म्हणतो हो, काही होऊ शकते। जगात अशी कोणती गोष्ट नाही जी आपण करू शकत नाही। जर व्यवस्थित पाठपुरावा केला तर 100% यश आपल्या हातात आहे। ठीक आहे, तो मुद्दा। त्यामुळं अशा पद्धतीनं शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जवळपास 15 ते 20 आम्ही अभियोजकधारकांनी पाठपुरावा केल्याच्या नंतर खूप पॉझिटिव्ह बातमी भेटलेल्या आहेत, आणि हे सत्य आहे। अधिकाऱ्यांना निवेदन पण दिलेत, त्या गोष्टी झाल्या, आणि खूप आमच्या सूत्रांकडून पण माहिती घेतली, खूप पद्धतीनं माहिती झालेली आहे। आता तिथून आम्ही गेल्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयातला काय विषय सांगतो तुम्हाला। जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जे जिल्हा परिषद पुण्याचं आहे, त्याच्यामध्ये माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना आम्ही भेटी दिल्याच्या नंतर तिथं पण आम्ही इथून आवेदन त्याच ताकदीनं आम्ही गेलो की जास्तीत जास्त जागा कशा येतील जिल्हा परिषदमधनं। तर तिथं एकूण मित्रांनो आनंदाची बाब अशी आहे की तिथं 552 जागा रिक्त आहेत, आणि 552 जागाचा रिक्त प्रस्ताव त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाला सादर केल्याच्या नंतर आता तिकडून परत ऑर्डर आलेली आहे की तुम्ही संच मान्यता करून घ्या। तेच म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्ही संच मान्यता करून घ्या, असं त्यांचा तो म्हणजे विद्यार्थी आधारची नोंदणी करून नंतर मग प्रत्येक जिल्हा परिषदेला लेटर पण गेलेले आहेत की तुम्ही 24-25च्या बिंदू नामावलीनुसार, म्हणजे 24-25च्या संच मान्यतेनुसार तुम्ही बिंदू नामावली तपासून घ्या। मावळ कक्षाकडनं जी तपासून दिल्या जाते विभागीय आयुक्त कार्यालय, त्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करूच। इथून पुण्यात असताना मी पुण्यात राहतो, त्या संदर्भात ते रोस्टर क्लिअर होईलच, तो विषय नाही आहे। म्हणजे 552 जागा रिक्त आहेत, अजून जागा रिटायर झाल्यानंतर अजून आम्ही जागा देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भात। त्यामुळे आनंदाची बाब ही आहे की पुणे झडपीमध्ये 552 जागा रिक्त आहेत, अजून काही वेळ लागला तर रिटायरमेंटच्या जागा पण त्याच्यात ॲड होतील, त्यामुळे काळजी नसावी, ही एक आनंदाची आणि आशेची बाब आहे पुण्यात। पिंपरी चिंचवड असेल, पुणे मनपा असेल, ते मागच्या वेळेस जागा नाही आल्या, त्या पण जागा आम्ही आणण्याचा प्रयत्न करूच, 100% आणून। मी तुम्हाला याची ग्वाही देतो, पुण्यात आम्ही खूप मेहनत करू या संदर्भामध्ये, आणि एक एक जागासाठी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्याचा पण करूच। आणि राहिला प्रश्न एक उर्दू माध्यमाच्या संदर्भात, पुणे झडपीचा जर विषय काढला तर पुणे झडपीमध्ये उर्दूची एकही जागा रिक्त नाही। काही जे जागा रिक्त होत्या ते जिल्हा बदलीनं आलेल्या आहेत, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगायचं होतं म्हणून सांगितलं। उर्दू की एक भी झड़पी में वैकेंसी खाली नहीं है पुणे झड़पी के अंदर, जो भी कुछ खाली थी वो जिला बदली के थ्रू आई हुई है, उस वजह से उर्दू के बच्चों को यहाँ पर मेहनत करनी होगी। ठीक है, ये रियलिटी बता रहा हूँ आपको, म्हणजे सांगायचं तात्पर्य की उर्दूच्या मुलासाठी हा प्रश्न होता, म्हणजे उर्दूच्या संदर्भात माहिती होती। एकंदरीत पुणे झडपी असेल, पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, आज पॉझिटिव्ह माहिती होती आमच्यासाठी। आणि एक शेवट म्हणजे टॉप लेवलचा जो पाठपुरावा होता
प्रत्येक जिल्हा परिषदला तर आहे, सर्व गोष्टी आहेत, पण शिक्षण आयुक्त कार्यालयातून ज्या काही घडामोडी होतात ते बाकी पूर्ण महाराष्ट्रात लागू होतात. त्यामुळं पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठपुरावा करणं खूप गरजेचा होता, म्हणून आज आम्ही पाठपुरावा केला आणि इथून आम्ही परत पाठपुरावा करत राहूच आणि पुण्यातली काही नवीन अपडेट तुम्हाला देतच राहू. आणि त्या संदर्भात आता कोणी जो टेट 3चा अभ्यास करत आहेत मुलं, त्या संदर्भात म्हणजे टीईटीचा जो अभ्यास करत आहेत मुलं, जे कोणी मागासवर्गीय मुलं आहेत त्यांनी कॅटेगरीमध्ये जर TET पास असाल, ज्यांना 83 म्हणजे 90 मार्काच्या खाली मार्क असतील तर तुम्ही जास्त अभ्यास करा, परीक्षेचा फॉर्म भरा, वेळ अजून डेट गेलेली नाही आहे. तुम्ही 90 मार्क प्लस जास्त कसं घेता येईल त्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ओपनच्या पण जागा घेता येतील. 55-60चा नियमामुळे पूर्ण मागासवर्गीयांच्या मुलांच्या जागा कमी झाल्या, त्याचा फायदा तुम्हाला, जे तुम्ही सेकंड फेजमध्ये सेकंड डेटमध्ये नाही लागले ते तुम्हाला तिसऱ्या डेटमध्ये त्याचा फायदा होईल. आणि हे अभ्यास करत असताना पुण्यामध्ये प्राईम पब्लिकेशन एक प्रकाशन आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुस्तक एक प्रकाशित केलेली आहे. त्याच्यात मी पण काही इन्वॉल्व, त्यांचं जो डाटा असेल, तो मटेरियल असेल, मी त्यांना सजेशन गाईड केल्याच्यानंतर त्यांनी ते पुस्तक बनवलेलं आहे. कारण का मी स्वतः TET CTT सर्व पास असल्यामुळे नेमकं म्हणजे परीक्षेची मागणी काय आहे, परीक्षेमध्ये काय प्रश्न येतात त्याचा एक पाठपुरावा, परीक्षेमध्ये नेमके प्रश्न कुठून येतात, स्टेट बोर्ड असेल, पूर्ण स्टेट बोर्ड कव्हर केलेले आहे, त्या संदर्भात आम्ही पुस्तक काढलेली आहेत. आणि मागच्या टेट जे TET झाली नोव्हेंबर 10 नोव्हेंबरला, त्याच्यामध्ये 19 प्रश्न मानसशास्त्राच्या पुस्तकातून आलेले होते. हे पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशन एस अमर सरांचं आहे. TET हे मानसशास्त्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र एक पुस्तक आहे. जो कोणी जर TETचा अभ्यास करत असेल तर तुम्ही हा पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि कोणत्याही महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टॉलवर पण हे तुम्हाला भेटेल, ते पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही सिरियस अभ्यास करत असाल तर. आणि स्वतः जाऊन तुम्ही पुस्तक कंटेंट पहा की तुम्हाला आवडला तर घ्या, कारण का प्रत्येक चॅप्टरच्या नंतर त्याच चॅप्टरवरती TETचे प्रश्न 13 ते लेकर 24पर्यंत जेवढं TET झाले तर TET त्याच चॅप्टरवरती प्रश्न विचारले, त्याचं पण उत्तर ते प्रश्न पण तुम्हाला ते टाकलेले आहेत, त्याचे एक्सप्लेनेशन पण तुम्हाला भेटेल. हा तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2चे सर्व प्रश्न मानसशास्त्राचे कव्हर केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा होईल. आणि दुसरा एक की हे ठोकळा आलेला आहे TET 1 ते 5 संदर्भामध्ये. पूर्ण पेपर 1चे जे 5 पार्ट आहेत, मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित असेल, पर्यावरणशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, हे सर्व एकाचं ठोकळं एकत्रित आहे. आणि याच्यामध्ये TET पेपर 1साठी जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्टेट बोर्ड ओल्ड असेल किंवा न्यू असेल त्याचं कव्हर केलेलं आहे. म्हणजे परीक्षा भूमिक याच्या बाहेर प्रश्न येणार नाही, जे मला असं वाटतं की याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत. खूप अशाचा फायदा होईल. आणि जो कोणी सिरियस असेल, तुम्ही हे पुस्तक तुम्ही एकदा जाऊन स्वतः पहा, मग घ्या. आणि मीच तुम्हाला ह्याचं रिकमेंडेशन करेन, कारण का मी स्वतः ह्याच्यामध्ये काम केलं, ह्याच्यामध्ये काय चुका आहेत की म्हणजे डाटा काय पाहिजे, परीक्षेला काय पाहिजे, त्या संदर्भात याच्यावर काम केलं आहे. आणि सरांना विनंती केली, त्या मानून सरांनी ह्याच्यात खूप बदल केलेले, त्यांनी परीक्षा भूमिक केलेला आहे. ज्या दिवशी पेपर होईल तुम्हाला ज्यांनी पुस्तक खरेदी केली त्याला त्याचा फायदा होईलच. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगेनच की नेमकं फायदा किती क्वेश्चन आले काय नाही. आवर्जून तुम्ही पुस्तक पहा, महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टॉलवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राममध्ये किंवा टेलिग्राममध्ये पण लिंक टाकलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टची पण लिंक टाकेन, तुम्ही तिथनं पण ऑनलाईन परचेस करू शकता. आता बिग बिलियन सेल चालू आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा डिस्काउंटमध्ये फायदा होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की मी कोणतं पुस्तक रिकमेंडेशन करत नाही किंवा रिकमेंड करत नाही, फक्त हे पुस्तक क्वालिटी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप ह्याचा भरपूर फायदा होईल. आणि जे जिल्हा परिषदेला शिक्षक लागले त्यांना TET अनिवार्य केल्यामुळं त्याचा ह्याला फायदा होईल. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, खूप अशा गोष्टी आहेत की मार्केटमध्ये तुम्ही स्वतः चाळा, अभ्यासक्रम काय आहे, मागचे प्रिव्हियस प्रश्न पहा, प्रश्न कुठून येतात आणि काय येतात, आणि त्यानुसारच तुम्ही पुस्तक खरेदी करा. कोणत्याही मार्केटचं पुस्तक घेऊन तुम्ही स्वतः परत TET देत बसू नका. एकाच अटेम्प्टमध्ये तुमची TET क्लिअर झाली पाहिजे. 2 महिने वेळ आहे, अभ्यास पूर्ण करा. हे सांगायचं होतं तुम्हाला. थोडासा हा विषय वेगळा झाला. दुसरा महत्त्वाचा की आज एकूण पाठपुरावा झालेला आहे. जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.